राज्यातील बंजारा तांड्याचा सर्वांगीण विकास केवळ शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेमुळे साधता येणार असून ही योजना बंजारा समाजासाठी लाभदायी ठरणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य धर्मादाय रुग्णालय समितीचे महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख तथा गोद्री जिल्हा जळगाव येथील आयोजित राष्ट्रीय बंजारा समाज महाकुंभ मेळाचे जनक रामेश्वर नाईक यांनी बोलताना व्यक्त केली आहे। धाराशिव जिल्हा राज्याचे तांडा वस्ती संपर्क अभियानाचे संयोजक तथा संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना धाराशिव जिल्ह्याचे सहप्रवासी प्रवीण पवार व सोलापूर जिल्ह्याचे युवराज राठोड यांनी धाराशिव व सोलापूर जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांचा मुंबई मंत्रालय येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात नागरिक सत्कार केला। यावेळी सत्कारास उत्तर देताना नाईक बोलत होते। स्वातंत्र्यपूर्व भारतात राहूनही आजही बंजारा समाजातील बहुसंख्य तांडे विकासापासून दूर आहेत। ही बाब विचारात घेऊन महायुती सरकारने संत सेवालाल महाराज समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तथा पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच ही योजना अंमलात आली आहे। या निर्णयामुळे आता राज्यात स्वतंत्र योजना तांड्यासाठीच राबविली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। राज्यातील हजारो बंजारा तांडे स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग देखील मोकळा होणार असल्याचे रामेश्वर नाईक यांनी म्हटलं आहे।